डझन या रॅपिंगच्या शेतात त्या वाघाचं वजन. आर्मी ड्रामा नाही मला माझा अहंकार नाचणार, पण मी युद्धाचे नियम सोडून कधी नाही लादणार. माझं नाव ऐकून नियम सुद्धा तर कापतोय, तर दालावाला नाही सरळ देवाला भेटतो. नवीन रील आली बघ, ट्रेंडिंग वर चालू आहे आता रील. रील ट्रेंडिंग वर चालू आहे. ही रील बघा किती भारी आहे. नाही आम्हाला नाही बघायचंय. अरे ऐकून तरी घ्या तिचं. नाही आम्हाला गेम खेळू दे. अरे बघा तरी ती काय बोलतीये. अरे काय रील चालू आहे, जरा मोबाईल गेम खेळू दे ना. अरे तुझं काय रे, तू तर बघावा तेव्हा गेम मध्येच घुसलेला असतोस. अरे पण तर क्या जाने अदरक का स्वाद, खेळू दे मोबाईल. अरे बाबा मोबाईल मधनं बाहेर निघून चालला. तू मला काय सांगते, तू रील पण मोबाईल मध्येच बघतेस ना. सोड देवा, या मुलाशी बोलणं म्हणजे कठीणच आहे. अरे हो, गेम मध्ये काहीतरी नवीन आलंय, पटकन ये. हे बघ, आपण दोघं बसून मोबाईल गेम खेळूया, चल. अरे आपण रील बघण्यापेक्षा रॅप करूया ना. हा रे, आता तर ट्रेंडिंग वर रॅपच चालू आहे, आपण रॅप करूया. हा ठीक आहे. ते लोक रॅप करतायत, चल आपण पण आता जाऊ. बघ कशी येतील. येतील बघ आता. आता काय आले. आमची मर्जी, चला चालू करू. सगळीकडे जायचं, सगळीकडे जायचं, सगळीकडे न्यायचं. सगळीकडे जायचं. हॅलो हॅलो करत हॅलो हॅलो भारत. 24 तास बोलायचं. 24 तास बोलायचं. इंस्टाग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, व्हॉट्सअप, ट्विटर, गुगल, युट्यूब गुगल, युट्यूब, साऱ्यात गुंतवायचं. साऱ्यात गुंगवायचं. मस्ती गेम खेळायचं. मस्ती गेम खेळायचं. कसं नाही नाचायचं, गात कसं नसायचं. हेडफोनवर गाणं गात सुटायचं. गाणं गात सुटायचं. 24 तास 24 तास 24 तास 24 तास मोबाईलवर बोलायचं. मोबाईलवर बोलायचं. हॅलो, मी आहे सॅमसंग S25 अल्ट्रा. याच्यामध्ये 200 मेगापिक्सल आणि बरेच फीचर्स आहेत, जसं की सर्कल टू सर्च, AI एडिटिंग आणि बरंच काही. मी आहे रिअलमी. मी ओप्पो. मी आयफोन. मी गॅलेक्सी. मी पोको. मी विवो. मी गुगल पिक्सेल. ट्रिन 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 ट्रिन. अरे किती रे आवाज करता, नुसता गोंधळ चाललाय तुमचा. अरे या आमच्या रिंगटोन्स आहेत, किती छान आहेत नाही. छान आहे, पण किती ध्वनी प्रदूषण होत आहे, कसली शांतताच मिळत नाही. या वेगवान रेत शांत बसून नाही चालत. जीवनाला गती हवी, वेग हवा. हो, पण वेगावर नियंत्रण सुद्धा हवं, नाहीतर आयुष्य सांगून जाईल बघ. इतका विचार नाही न करायचा. अरे सोहम, आपला मित्र नवीन ॲम्ब्युलन्स मधून हॉस्पिटलला गेला रे. अरे येईल गे तो परत. खरंच तुलाही असंच वाटतं ना. वाटतंय तर खरं, पण काही सांगता येत नाही. त्याची सवय तुलाही माहितीये ना. हे सगळं या मोबाईलमुळेच झालं असेल का. कदाचित. आपण कसं सांगू शकतो, आपण थोडीच डॉक्टर आहोत. अरे ते बघ, आपल्या कट्ट्यावरचे मित्र आले, आपण त्यांनाच विचारू. अरे सोहम, काय रे राकेश, काय झालं, काय बोलले डॉक्टर. अरे नव्याला त्याची सवय नडली ना. म्हणजे? अरे दिवस रात्र उसाशी मोबाईल घेऊन झोपायचा, त्याचाच परिणाम त्याच्या शरीरावर झाला. मग तो बरा होईल ना. कोणाच ठाऊ, त्याच्या हार्ड डिस्कच्या सर्व वायरी हँग झाल्यात बघ. त्याचा मदरबोर्ड रिस्पॉन्स देत नाहीये. ओ मोबाईल वाली, जरा माणसांची भाषा बोल ना. अरे तिच्याकडे नकारे लक्ष देऊ. थोडक्यात काय, कानात सतत ब्लूटूथ असल्यामुळे त्याच्या मेंदूच्या नसा कमजोर झालाय. कान, डोळे, मेंदू रिकामे झाले आहेत. रात्री झोपताना उशाला मोबाईल ठेवल्यामुळे त्याचे हात देखील कमी काम करत आहे. अरे ते बघा, आपल्या शाळेचे सर आले, आपण त्यांनाच विचारू. नमस्कार सर. सर, नवीनची तब्येत. हो, कळलंय मला सारं. मी दवाखान्यात जाऊन त्याच्या पालकांना भेटून आलो. सर, मग आपला नवीन बरा होईल ना. कदाचित, पण मुलांनो एक लक्षात घ्या, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे.
पण माणूस हा माणूसच असतो. माणसातल्या भावना त्या यंत्रात नाही घेता येत. हा मोबाईल आपला संपर्क जरूर वाढवतो. याच्या साह्याने आपली अनेक कामे क्षणत होतात. पण तरीही याच्या अधीन जाऊ नका. माणसांमध्ये मिसळा. मोबाईलवर तुमचा कंट्रोल हवा, त्याचा तुमच्यावर नको. नव्या युगातले व्यसन सर्वांनी आधीच ओळखा. मुलांना या व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नका. पालकांनी मुलांशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला. मुलांना तुमच्या प्रेमाचा स्पर्श हवा आहे, मोबाईलचा टच नको. त्यांना आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात न्या, सण समारंभात सहभागी करून घ्या. त्यांना सामाजिक व वैयक्तिक भावभावनांची ओळख करून द्या. मग अशा समस्या निर्माणच होणार नाही. हो सर, आज आम्हाला आमची चूक कळून आली आहे. जर आम्हाला खेळायची मैदान उपलब्ध करून दिली तर आम्ही नक्कीच मैदानावर खेळू. आणि या मोबाईल पासून आमच्या पिढीतील मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. व मानवी जीवन सुरक्षित ठेवू. पाहिलंच, मानवी जीवन हे अमूल्य आहे. आपले तंत्रज्ञान किती विकसित झाले तरी ते आपल्यापेक्षा निराळेच राहतील. तंत्रज्ञानाची जरीही त्यांना गरज असली तरी आपण त्यांना जगण्याचा श्वास व पोट भरण्यासाठी अन्न नाही देऊ शकत. आजपासून आम्ही सर्वजण मोबाईल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करू व मानवी जीवन